माय डिअर स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण ऑपरेटर्स चालू केलेलो आहोत. त्याच्यामध्ये आपला अरिथमेटिक ऑपरेटर झालेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत लॉजिकल ऑपरेटर. आता लॉजिकल ऑपरेटर म्हणजे काय? लॉजिक, त्याच्यामध्ये आपण लॉजिक लावतो. तर अरिथमेटिक मध्ये काय काय होतं पहा. प्लस होतं, मायनस होतं, डिव्हिजन होतं, मल्टिप्लिकेशन होतं, मॉड्युलस होतं. तर डिव्हिजन काय करतं बाबा? डिव्हिजन काय रिटर्न करतं? आठवा, चला आठवा डिव्हिजन काय रिटर्न करतं? बरोबर, डिव्हिजन क्वोशंट रिटर्न करतं आणि मॉड्युलस रिमाइंडर रिटर्न करतं. हे तुमच्या ध्यानात ठेवा, कारण पुढे चालून या सर्व गोष्टीवरती आपण कोड लिहिणार आहोत किंवा ह्या सर्व गोष्टींचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. जसं जसं आपण पार्ट 2, पार्ट 3 किंवा ॲडव्हान्स जावामध्ये, आता तर आपलं कोर जावा चालू आहे मित्रांनो. तसंच एसक्यूएल ची पण सिरीज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तुम्ही जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, ते जाऊन पाहू शकता. चला मग चालू करूया. लॉजिकल ऑपरेटर. Logical operator are used to compare two conditions or different Boolean values or two relational types of operation. The written type of logical operator is Boolean. हा सर, आता हे काही कळालं नाही बघा, मी कसं समजू आता? ठीक आहे, काय काय पहा, एक एक लाईनचा आपण अर्थ समजूया. लॉजिकल ऑपरेटर आर यूज टू कम्पेअर टू कंडिशन्स. म्हणजे आपल्याकडे काय असणार आहेत? दोन कंडिशन असणार आहेत. जसं की आपल्याकडे दोन अरिथमॅटिक मध्ये काय होते, दोन दोन आपल्याकडं इंटिजर होते किंवा व्हॅल्यूज होत्या. तशाच प्रकारे दोन कंडिशन असणार आहेत. तर ते काय करणार आहेत? और टू डिफरंट बुलियन व्हॅल्यूज. बुलियन व्हॅल्यूज काय सर? आपण डाटा टाइप मध्ये झालेला आहे. बुलियन व्हॅल्यू काय करतं? रिटर्न्स ट्रू ऑर फॉल्स. आयदर ट्रू आयदर फॉल्स, आयदर ट्रू आयदर फॉल्स. ठीक आहे. ते और टू रिलेशनल टाइप ऑफ ऑपरेशन किंवा दोन रिलेशनल टाइप ऑफ ऑपरेशन, कंडिशन किंवा ऑपरेशन्स. जसे की आपण अरिथमॅटिक मध्ये घेत होतो, दोन ऑपरेशन्स घेत होतो. ठीक आहे, तशा प्रकारे. द रिटर्न टाइप ऑफ लॉजिकल ऑपरेटर इज बुलियन. आता सांगितलं, बुलियन ट्रू ऑर फॉल्स रिटर्न करतो. तीन प्रकारचे आपल्याकडं लॉजिकल ऑपरेटर आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे अँड. अँडचा सिम्बॉल आहे डबल अँड. वा वा वा, चांगलं आहे. ऑर. ऑरचा सिम्बॉल आहे दोन रेषा. तर ऑर साठी दोन उभ्या रेषा, जे की तुमच्या एंटरच्या वरती आहेत. त्याच्यानंतर आहे नॉट साठी एक्सक्लेमेटरी मार्क. आणि आता व्हेरी इम्पॉर्टंट पहा, अँड आणि ऑर हे बायनरी टाइप ऑफ ऑपरेटर आहेत. आता ऑपरेटर मध्ये आपण पाहिलं होतं की तिथे किती टाइपचे ऑपरेटर आहेत? बायनरी, युनरी, बायनरी आणि टर्नरी. तशामध्ये बायनरी टाइप ऑफ ऑपरेटर आहेत. बायनरी टाइप ऑफ ऑपरेटर काय करतं? टू टाइप्सचे व्हॅल्यू त्यांना ऍक्सेप्ट करतं. ठीक आहे, किंवा टू ऑपरेशन. नॉट मध्ये काय असतं? युनरी ऑपरेटर असतं. ठीक आहे. तर पहा, अँड मध्ये बाय युजिंग अँड ऑपरेटर वी कॅन चेक द कंडिशन फॉर द गिवन एक्सप्रेशन इफ. आपण काय करू शकतो? आपल्या गिवन एक्सप्रेशनची कंडिशन चेक करू शकतो अँड ऑपरेटर. पण पण ट्विस्ट काय पहा, इफ बोथ कंडिशन्स आर ट्रू देन इट रिटर्न्स ट्रू ऑर एल्स रिटर्न्स फॉल्स. म्हणजे दोन्ही कंडिशन जर तुमच्या सॅटिस्फाय झाल्या, बरोबर आल्या, तरच ते आन्सर ट्रू देणार, नाही तर काय देणार? ते आन्सर फॉल्स देणार. ट्रूथ टेबल पहा, 0 ला काय येतं? फॉल्स येतं आणि 1 ला ट्रू येतं. हे तुम्हाला सिंपल आहे. ट्रू अँड ट्रू, ट्रू अँड फॉल्स, फॉल्स आलं. फॉल्स अँड ट्रू, फॉल्स आला. फॉल्स अँड फॉल्स, फॉल्स आला. ट्रू अँड ट्रू, ट्रू आला. पहा, जिथं जिथं दोन्ही कंडिशन ट्रू आहेत, पहा एका ठिकाणी दोन्ही कंडिशन ट्रू आहेत, त्या ठिकाणी काय आलं? आन्सर ट्रू आलं. बाकी सगळीकडे आपलं काय आलं? फॉल्स आलं. तर ह्याच्यावरचा एक प्रोग्राम आपण पाहणार आहोत. लॉजिकल अँड साठी आपण पाहणार आहोत कोड. मेन मेथड, म्हणजे आपली मेन मेथड. त्याच्यामध्ये आपण काय होतं? बोथ द कंडिशन्स आर ट्रू देन ट्रू. तर आता आपण कंडिशन घेऊयात. अगोदर एक व्हेरिएबल घेऊयात आपला नेहमीप्रमाणे.
तर पहा आता रिझल्ट काय येणार आहे आपलं बुलियन मध्ये येणार आहे. मग आपण काय करायचंय, बुलियन मध्ये व्हॅल्यू स्टोअर करायची. बुलियन रिझल्ट मध्ये व्हॅल्यू आपण स्टोअर करायची. पहा आता आपण एक कंडिशन टाकूया त्याच्यामध्ये, a is greater than b and ऑपरेटर वापरूयात, and a is equal to b. त्याच्यानंतर प्रिंटिंग स्टेटमेंट, मध्ये आपण काय टाकणार आहोत, रिझल्ट. ठीक आहे, तर आपण याला रन करून पाहूयात. आन्सर काय आलं, फॉल्स. कशामुळे बाबा, तर a इज ग्रेटर दॅन b आहे का, नाही. ही कंडिशन काय झाली, सॉरी, ही कंडिशन काय झाली, ट्रू झाली. त्याच्यानंतर a इक्वल्स टू b आहे का, नाही. तर काय झाली, कंडिशन फॉल्स झाली. जर आपण या ठिकाणी 10 घेतला असतं आणि a ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू घेतला असतं, तर काय आला असतं आपला आन्सर, ट्रू आला असतं. पहा, तर बोथ कंडिशन्स आर ट्रू. ग्रेटर दॅन पण नाहीये, पण इक्वल टू आहे ना, म्हणून काय झालं, 10 इक्वल्स टू आलं आणि हे पण काय झालं, ट्रू झालं. त्याच्यामुळे आन्सर काय आलं, ट्रू आलं. तर याच्यानंतर पहा ऑर ऑपरेटर. ऑर ऑपरेटर काय करतं, बाय युजिंग ऑर ऑपरेटर वी कॅन चेक द कंडिशन फॉर गिव्हन एक्सप्रेशन. सेम आहे, आपण कंडिशन चेक करू शकतो ऑर ऑपरेटर. पण ह्याच्यामध्ये पण एक ट्विस्ट आहे, पहा. इफ बोथ द कंडिशन्स आर फॉल्स इट रिटर्न्स फॉल्स ऑल एल्स ट्रू. त्याच्यामध्ये काय होतं, बोथ द कंडिशन्स ट्रू देन ट्रू. याच्यामध्ये काय, बोथ द कंडिशन फॉल्स देन फॉल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याचा ट्रूथ टेबल पहा, ट्रू ऑर फॉल्स ट्रू. म्हणजे पहा, ऑर ऑपरेटर मध्ये काय करायचं आहे, एक पण कंडिशन ट्रू असेल तर ट्रू द्यायचं, गॉट इट. आणि अँड मध्ये एक पण कंडिशन फॉल्स असेल तर फॉल्स द्यायचं. ठीक आहे. पहा, इथं एक कंडिशन ट्रू आहे म्हणून इथं पण ट्रू आलं, इथं पण एक कंडिशन ट्रू आहे म्हणून इथं पण ट्रू आलं, इथं दोन्ही पण फॉल्स आहेत म्हणून इथं फॉल्स आलं, इथं पण दोन्ही पण ट्रू आहेत म्हणून ट्रू. तर हा प्रोग्राम आहे, आपण पाहणार आहोत ऑर साठी. ऑर साठी हा क्लास आलेला आहे आपला क्रिएट. त्याच्यामध्ये येईल आपली मेन मेथड. हे आलेली आहे आपली मेन मेथड. त्याच्यानंतर आपला येईल प्रोग्राम. तर ऑर साठी काय होतं, इफ वन कंडिशन इज ट्रू देन इट रिटर्न्स ट्रू. पहा कशा प्रकारे, इंट इज इक्वल टू काय होतं आपलं, 10, b इज इक्वल टू 20 आलं. ठीक आहे सर, आलं. आता बुलियन रिझल्ट इज इक्वल टू, आपण सेव्ह करूयात रिझल्ट व्हेरिएबल घेऊन. काय करणार आहोत, रिझल्ट व्हेरिएबल मध्ये ए सेम घेऊयात मागच्या सारखा. आपण पाहूयात ए ग्रेटर दॅन बी, ऑर ऑपरेटर, ए लेस सॉरी ए इक्वल्स टू बी. आता आपण घेऊया प्रिंटिंग स्टेटमेंट, 16.out.println. त्यामध्ये काय घेणार आहोत, रिझल्ट आपण काय करणार आहोत, थोडक्यात प्रिंट करणार. तर पहा, आता ही कंडिशन ट्रू आहे म्हणून काय येईल आपल्याला आन्सर आलेला आहे फॉल्स. का, कारण दोन्ही कंडिशन काय झालेली आहेत, फॉल्स. पण जर आपण ही कंडिशन लेस दॅन इक्वल टू केलं तर इथं काय येईल, ट्रू येईल आपल्याला आन्सर, कारण ही कंडिशन काय झाली, ट्रू झाली, म्हणून काय आला आन्सर, ट्रू आला. तर अशा प्रकारे ऑर ऑपरेटर आपण यूज करू शकतो. नॉट ऑपरेटर. आता नॉट हा युनिरी टाईपचा ऑपरेटर आहे, हे तुम्हाला सांगितलं आहे.
हे पहा, नॉट इज अ युनिट टाइप ऑफ ऑपरेटर. त्याच्यानंतर नॉट ऑपरेटर यूज टू रिव्हर्स द बुलियन व्हॅल्यू ऑर व्हाईस वर्सा. म्हणजे काय नाही, आपली बुलियन व्हॅल्यू काय असते, ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ला जर नॉट ऑपरेटर दिलं तर ते फॉल्स करतं, फॉल्स ला जर दिलं तर ते ट्रू करतं, अशा प्रकारे. ठीक आहे. नेक्स्ट प्रोग्राम आपण कशासाठी, नॉट ऑपरेटर साठी वापरणार आहोत. नॉट ऑपरेटरचा क्लास क्रिएट केला, त्याच्यामध्ये येणार आपली मेन मेथड स्टॅटिक वर्ड मेन स्ट्रिंग, त्याच्यानंतर काय येणार, आर्ग्युमेंट्स. त्याच्यानंतर पहा, आता आपल्याला एक कंडिशन आहे की तुम्हाला फॉल्स. आता पहा, डायरेक्ट तुम्हाला मी एक कंडिशन घेऊन दाखवतो प्रिंटिंग स्टेटमेंट मध्ये. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जर मी काय केलं, ट्रू घेतलं, ट्रू घेऊन जर, सॉरी इथं ऑलरेडी ट्रू आहे ना, आपण फॉल्स घेऊया. जर आपण फॉल्स घेतलो आणि प्रोग्राम जर रन केलो तर आन्सर काय आला आपलं, फॉल्स आला. पण याच्या अगोदर मी जर नॉट ऑपरेटर जर वापरलं, हे पहा अशा प्रकारे नॉट ऑपरेटर वापरलं तर काय येईल, आन्सर येईल आपलं ट्रू. दिस इज द सिंपल फंडा ऑफ नॉट ऑपरेटर. म्हणजे जर ट्रू असेल तर तो फॉल्स करतो, फॉल्स असेल तर तो ट्रू करतो. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका. नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असतील किंवा नोट्स वगैरे पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, त्यावरती मी तुम्हाला नोट्स वगैरे देऊन टाकेन. धन्यवाद.